ऑल्विन, काय वाचतोय रे तू? अगं हे बघ काय लिहिलंय ते. वाच ना जोरात. अगं झटपट लग्न आणि पटपट डायव्होर्स. तू कशाला एवढा डिस्टर्ब झालायस? तुझं लग्न व्हायचं आहे ना अजून, आणि डिवोर्स होऊ नये अशी जर इच्छा असेल तर फादर काय सांगतात ते जरा कान देऊ नये. काय सांगतात फादर? जे देवाने जोडलं आहे ते माणसाने तोडू नये. काय? जे देवाने जोडलंय ते तू सॉरी माणसाने तोडू नये. मग मित्र हो, ऐकत राहा वराड, वराड, वराड. प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, की वैवाहिक जीवनामध्ये लग्न कोण लावतं? ईश्वर वैवाहिक जीवनाचा पाय आहे. गॉड इज द फाउंडेशन ऑफ मॅरिड लाईफ. आणि म्हणून लग्नामध्ये ईश्वराला पहिलं स्थान हे आपण ऐकलं. लग्न आशीर्वाद कोण करतो? ईश्वर आशीर्वाद करतो. आदाम आणि एवेचं लग्न कोणी आशीर्वाद केलं? ईश्वराने आशीर्वाद केलं. म्हणून जेव्हा वधूवर विवाहबद्ध होतात तेव्हा तिथे ईश्वर असतो, ईश्वर तिथे असतो. म्हणून आपण सांगतो की लग्न एक साक्रामेंट आहे, कारण वधू आहे, वर आहे, धर्मगुरू आहेत आणि तिथे ईश्वर असतो. प्रत्यक्षात ईश्वर तिथे असतो आणि ईश्वर आणि म्हणून प्रभू ख्रिस्ताने स्पष्ट शब्दात आपल्या शिष्यांना सांगितलं की जे देवाने जोडलेलं आहे ते माणसाने तोडू नये. उत्पत्तीच्या प्रारंभापासून ईश्वराने त्यांना वधूवर, ईश्वराने त्यांना नर नारी असं निर्माण केलं. उत्पत्तीच्या प्रारंभापासून ईश्वराने त्यांना नर नारी असं निर्माण केलं. म्हणूनच पती आपल्या आईबापांना सोडून पत्नीशी जडून राहील. आणि म्हणूनच जे ईश्वराने जोडले आहे ते माणसाने तोडू नये. लग्न हे पवित्र आहे. लग्नाचं पावित्र्य जपलं पाहिजे. लग्नाचं पावित्र्य कुणी जपायचं? पतीने, पत्नीने आणि इतरांनी सुद्धा. की एकदा ईश्वराने लग्न लावून दिलं की ते पवित्र आहे. हे लग्न कशाचं प्रतीक आहे? की ईश्वर आणि मानव यांच्या ऐक्याचं प्रतीक आहे. येशू ख्रिस्त आणि देऊळ माता यांच्या ऐक्याचं प्रतीक आहे. ईश्वराच्या ऐक्याचं ते प्रतीक आहे. ईश्वराने ते निर्माण केलेलं आहे. देअरफॉर मॅरेज इज सेक्रेड. आणि म्हणून हे लग्नाचं पावित्र्य टिकवण्यासाठी कुणीही लग्नाच्या बाबतीमध्ये ढळाढळ काढता कामा नये. ख्रिस्ती लग्न जे असतं 4 गोष्टी पूर्ण झाल्या की लग्न पूर्ण होत असतं. त्याला म्हणतात व्हॅलिड मॅरेज किंवा वैध लग्न. पहिलं काय की पती पत्नींची एकमेकांना संमती म्हणजे काय की प्रेम. ज्या क्षणी तरुण आणि तरुणी एकमेकांना सांगतात की आय लव्ह यू, माझं तुझ्यावर प्रेम आहे, आणि जेव्हा ते प्रेमात पडतात तेव्हाच लग्न लागतं. परंतु त्याला मग हळूहळू त्यांना आशीर्वाद, विधिवत असा आशीर्वाद दिला जातो धर्मगुरूमार्फत निसाच्या संदर्भामध्ये. पण लग्नामध्ये ईश्वर असतो. आणि म्हणून त्यांना पहिली गोष्ट आवश्यक काय आहे की पती पत्नीचं एकमेकावरती प्रेम असणं. आणि म्हणूनच कोणीही जबरदस्तीने लग्न लावून देऊ शकत नाही. कोणी जबरदस्तीने नातेसंबंध जुळू शकत नाही. आपण जबरदस्तीने कोणाचंही प्रेम मिळवू शकत नाही. पिंजऱ्यातल्या पक्षावरती पिंजऱ्याचं पक्षाचं प्रेम आपल्याला मिळू शकत नाही. तर प्रेमामध्ये स्वातंत्र्य असतं. ते स्वतंत्र असतं, बंधमुक्त असतं. आणि म्हणूनच पहिला मुद्दा की प्रेमामध्ये किंवा वैध लग्नामध्ये पती पत्नींचं एकमेकावरती प्रेम असलं पाहिजे, त्यांचे कन्सर्ट असली पाहिजे, त्यांची संमती असली पाहिजे. दुसरी गोष्ट कोणत्याही प्रकारचा अडथळा नसणे. 2 प्रकारचे अडथळे असतात. एक की आपल्या कायद्याच्या दृष्टीने अडथळे असतात आणि देवमातेच्या दृष्टीने. कायद्याच्या दृष्टीने उदाहरणार्थ की वधूचं वय हे 18 वर्ष असलं पाहिजे, वराचं वय हे 21 वर्ष असलं पाहिजे. 18 आणि 21 हे वय नसेल तर मग त्यांची लग्न होऊ शकत नाही. तर हा अडथळा. आणि देवमातेच्या बाबतीत अनेक अडथळे असू शकतात. धर्मगुरू असतील, लग्न करू शकत नाही. सिस्टर व्हायला गेले असतील, सोडलं असेल, लग्न करू शकत नाहीत. किंवा आपले जवळचे नातेसंबंध, रक्ताचे नातेसंबंध लग्न करू शकत नाही. आंतरजातीय विवाह, आंतरधर्मीय विवाह हे ह्यांना म्हणतात अडथळे. ते अडथळे सगळे दूर केल्यानंतर दुसरा मुद्दा आपण पार पाडत असतो. तिसरी गोष्ट की मिसाच्या संदर्भामध्ये लग्न लागणं. म्हणून लग्न हे साक्रामेंट आपण म्हणतो. म्हणून लग्न हे मिसाच्या संदर्भातच करायचं असतं. मिसाच्या वेळी लग्न लावायचं असतं, तरच ते साक्रामेंट बनतं, तरच ईश्वर तिथे असतो. आणि चौथा मुद्दा आहे, 3 मुद्दे पार पडल्यानंतर की परस्परांची संमती, कोणते अडथळे नसणं आणि लग्न हे साक्रामेंट झाल्यानंतर चौथा महत्त्वाचा मुद्दा आहे की शारीरिक संबंध. की पती पत्नींनी शारीरिक संबंध घेतल्याशिवाय ते लग्न पूर्ण होत नाही. शारीरिक संबंध कशासाठी? की ईश्वराच्या नेहमीच्या कार्यामध्ये ते सहभाग घेणार आहेत. हे 4 गोष्टी पूर्ण झाल्या की लग्न हे वैध म्हणतात व्हॅलिड मॅरेज. एकदा लग्न हे व्हॅलिड झालं
की त्या लग्नामध्ये ते लग्न कधीही तुटू शकत नाही, ते अतूट असतं. म्हणून ख्रिस्ती धर्मामध्ये घटस्फोट नाही. एकला लग्न व्हॅलिड असलं तर काय आहे, तर लग्न रद्दबातल करू शकतो. त्याला म्हणतात की नलिटी म्हणजे काय, की 4 मुद्दे मी तुम्हाला सांगितले आहे, ह्याच्यातला एकही मुद्दा जर पूर्ण झाला नसेल तर लग्न हे इनव्हॅलिड आहे. समजा उदाहरणार्थ आईवडिलांनी सक्ती केली अशी ओके, आणि ते जर नंतर प्रूव्ह झालं की त्या मुलीवर किंवा मुलावरती सक्ती केली होती आणि जबरदस्तीने त्यांचं हे नाते संबंध जुळलेले आहेत आणि ते प्रूव्ह झालं तर ते लग्न रद्दबातल ठरू शकतं. एक तरुणी माझ्याकडे येऊन सांगते की फादर वर्षभर जर माझ्या पत्नीने लग्न झाल्यापासून माझ्या शरीराला स्पर्शही केला नाही म्हणजे ते लग्न अपूर्ण आहे, कारण त्यांनी शारीरिक संबंध घेतलेले नाहीत. तर लग्न अपूर्ण असलं 4 मुद्द्यांपैकी एकही मुद्दा पूर्ण झाला नसेल तर मग ते लग्न जेव्हा माता रद्दबातल ठरवते. पण 4ही मुद्दे जर पूर्ण झाले असतील, लग्न वैध असेल, व्हॅलिड असेल, तर लग्न तुटू शकत नाही, ते अतूट आहे. हेच प्रभू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे की जे देवाने जोडलं आहे ते माणसाने तोडू नये. दुसरी महत्त्वाची गोष्ट की लग्नामध्ये पती आणि पत्नी ओके ह्यांनी एकमेकांशी लग्न झाल्यानंतर त्यांच्या लग्नामध्ये कुणीही ढवळाढवळ करायची नाही. अलीकडे आपले मित्र ढवळाढवळ करू शकतात, आपले सख्खे आई वडील, आपले मित्र मैत्रिणी, आपल्या बहिणी, आपल्या नणंदा हे लग्न तोडू शकतात. आणि लग्न कोण तोडतात? प्रियबंधूंनो होतं घरातली माणसं, मायची माणसं. म्हणून दोन्ही बाजूच्या पालकांना आणि नातेवाईकांना मी सांगतो, एकदा तुम्ही त्या तुमच्या पुत्राचं तुमच्या कन्येचं लग्न लावून दिलं की यू मस्ट कीप युअर हँड्स ऑफ, की त्यांना नांदू द्या सौख्य बरे. त्यांच्या लग्नात कोणत्याही प्रकारचे अडथळे आपण निर्माण करायचे नाहीत. काही लोकांना दुही निर्माण करतात, पतीमध्ये पत्नीमध्ये त्यांच्यामध्ये दुरावा निर्माण करतात. तर प्रिय बंधूंनो, लग्न ही जुळवण्यामध्ये जो जल्लोष असतो, आनंद असतो, तो आनंद नंतर टिकावा म्हणून त्यांना ऐक्यामध्ये जगण्यासाठी आणि ऐक्यामध्ये नांदण्यासाठी आपण सगळ्यांनी त्यांना मदत केली पाहिजे. आपण त्याचा मान आणि सन्मान केलं पाहिजे. जे ईश्वराने जोडलं आहे ती तोडण्याचं काम कोणीही माणसाने करू नये. ते पाप आहे आपल्या दृष्टीने, ते महापाप आहे लग्न तोडणं. कोणी नाही, आईने नाही, वडिलांनी नाही. आणि म्हणजे कोणत्याही कारणास्तव आई वडील किंवा आपले मित्र मैत्रिणी, आपल्या भाऊ बहिणी यांनी कोणत्याही प्रकारे लग्नाच्या संदर्भामध्ये पती पत्नीमध्ये ढवळाढवळ करता कामा नये. आपले जुने मित्र असू शकतात, मैत्रिणी असू शकतात, आपले आणि देर इज नो प्रॉब्लेम. आपले कितीही मित्रमैत्रिणी असू शकतात, पण त्यांना आपल्या वैवाहिक जीवनामध्ये ढवळाढवळ करण्यासाठी अजिबात थारा देता कामा नये. जे ईश्वराने जोडलं आहे ते माणसाने तोडू नये. आपल्या सगळ्यांची लग्न टिकावीत, आपलं जीवन फुलावं बहरावं म्हणून आपल्या सगळ्यांसाठी हार्दिक सदिच्छा. गॉड ब्लेस यू. वन